अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 112व्या वार्षिक अहवालाचं प्रकाशन संपन्न झालंय। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेला 112 वर्षाची परंपरा असून संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा चांगला कारभार केलाय। अडीअडचणींवर मात करत पतसंस्था स्वभांडवली केली। सभासदांच्या जोरावर पतसंस्थेची प्रगती होत असून यावर्षी सभासदांना 12% प्रमाणे डिव्हिडंड वाटप करण्यात येणार आहे। सभासदांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्न समारंभासाठी तातडीने कर्जरूपी आर्थिक मदत केली जाते। याचबरोबर आरोग्याच्या उपचारासाठी मोफत मदत दिली जाते। सभासदाच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो। तसेच मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार केला जातो। मनपा कर्मचारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात चांगला कारभार केल्यामुळे ऑडिट वर्ग अ प्राप्त झाल्याची माहिती चेअरमन किशोर कानडे यांनी दिली। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा 112वा वार्षिक अहवालाचं प्रकाशन संपन्न झालं। यावेळी चेअरमन किशोर कानडे, व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, विकास गीते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, गुलाब गाडे, बाळासाहेब गंगेकर, संचालिका प्रमिला पवार, उषा वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी, अकाउंटंट संतोष गवळी उपस्थित होते। यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले, अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 112वी वार्षिक सर्वसाधारण सभा 2 जून रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथे सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे। सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। तसेच 112वा वार्षिक अहवाल सभासदांच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलाय, तरी सर्वांनी त्याचा अभ्यास करावा, जेणेकरून आपल्या सर्वांना आपली पतसंस्था यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्यास मदत होईल। यासाठी या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलंय, असं सोनवणे यांनी म्हटलं। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था या संस्थेचा 122वा वार्षिक अहवाल सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। आपल्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 2 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथे आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत असून आपल्याला चालू आर्थिक मागील आर्थिक वर्षामध्ये ऑडिट अ वर्ग मिळालेला आहे आणि अंतर्गत लेखापरीक्षण व वैधानिक लेखापरीक्षकांनी त्यांच्या अहवालामध्ये अ वर्ग दिलेला आहे। संस्थेला मागील आर्थिक वर्षामध्ये 1,95,00,000 इतका ढोबळ नफा झालेला असून निव्वळ नफा 47,50,000 इतका झालेला आहे। तर चालू आर्थिक वर्षामध्ये आपण 12% प्रमाणे डिव्हिडंड वाटप करणार असून ठेवीवरील व्याज 8% करणार आहोत। तरी अहवाल प्रकाशन आज होत असून सर्व सभासदांनी 2 तारखेला वार्षिक सभेसाठी उपस्थित राहावे असे मी सर्वांना आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।